नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार एफडीएच्या पालघर परिमंडळ 2च्या पथकानं वसईत मोठी धाड टाकली. वसई पूर्वेतील देवदल सागपाडा परिसरातील मौर्य कंपाऊंडमधील सृष्टी ऑइल डेपोवर करण्यात आलेल्या कारवाईत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. खाद्यतेलाची साठवणूक आणि विक्री करण्यासाठी जुन्या आणि वापरलेल्या डब्यांचा बेकायदेशीर वापर केला जात असल्याचं तपासात समोर आलं. छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांनी तब्बल 3604 किलो रिफाईन पामोलिन आणि रिफाईन राईस ब्रान तेल जप्त केलंय. जप्त करण्यात आलेल्या तेलाची किंमत सुमारे 6,64,000 रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी आवश्यक असलेली प्रयोगशाळा देखील कार्यान्वित नसल्याचं आढळून आलं. त्यामुळे साठवण्यात आलेल्या तेलाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेत. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील कलम 23, 26 आणि 27चं थेट उल्लंघन झाल्याचं अन्न व औषध प्रशासनानं स्पष्ट केलंय. यापूर्वीही वसई विरार परिसरातील 3 वेगवेगळ्या आस्थापनांवर धाडी टाकून सुमारे 9,94,000 रुपयांचं 4,798 किलो खाद्यतेल जप्त करण्यात आलं होतं. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिला. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, वसई विरार.